नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, कोणत्या राज्यातील सिरसा किन्नूरला GI टॅग मिळाला आहे? उत्तर ऑप्शन नंबर 2 हरियाणा. प्रश्न क्रमांक 2, जुलेंग 3 नावाच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाद्वारे करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर आहे चीन. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 4, नुकताच कोणत्या देशामध्ये शक्तिशाली भूकंप झाला? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 व्हेनेझुएला. प्रश्न क्रमांक 5, प्लास्टिक रिसायक्लिंगवर 3ऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 6, भारत आणि यांनी बिश्केश येथे मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापना केली. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बिश्केश, किर्गिझस्तान. तर 7 जुलै 2026 ठिकाण बिश्केश, किर्गिझस्तान. मानस किर्गिज महाकाव्य महाभारत भारतीय महाकाव्य किर्गिज महाकाव्य मानसचा पहिलाच हिंदी अनुवाद याच वेळी प्रकाशित झाला. मानस महाकाव्य गिनीज रेकॉर्डनुसार जगातील सर्वात लांब कविता 5 लाख ओळी. प्रश्न क्रमांक 7, भारतात 6व्या नंबरचे साक्षर राज्य कोणते झाले? उत्तर आहे उत्तराखंड. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 8, सीमा रस्ते संघटनेचा प्रोजेक्ट ब्रह्मांक हा प्रामुख्याने कोणत्या राज्यातील रस्ते व पूल विकासाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 9, तीजनबाई कोण होत्या ज्यांचे वयाचे 70व्या वर्षी निधन झाले? याचं करेक्ट उत्तर आहे लोकगायिका. प्रश्न क्रमांक 10, VB ग्रामजी योजनेचा शुभारंभ कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शिवराजसिंग चौहान. प्रश्न क्रमांक 11, जम्मू काश्मीरच्या अरे कोचेरी आणि सेट्रोज बोरची पहिली खेप कोणत्या देशात निर्यात केली? याचं करेक्ट उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. ऑप्शन नंबर 4. शेवटचा प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण सर्वच स्टडी मटेरियल फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच जॉईन करा, कारण की तिथे आपण डेली 100 मार्कचा पेपरसुद्धा फ्री देत असतो. तर प्रश्न बघा 12 क्रमांकाचा, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी नवीन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर आहे सुजित पांडे. ऑप्शन नंबर 2.